हंगाम पूर्वतयारीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. कोण बैठकीला उपस्थित होते? खरीप हंगाम पूर्वतयारीच्या बैठकीच्या अनुषंगानं आज व्यंकटरमण पब्लिक हायटेक कॉलेजवर हे जे बैठक आयोजित केलेली आहे, या बैठकीला हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील कृषीचे सर्व व्यापारी, त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी अशी संयुक्त व्यापारी आणि दोघांची बैठक 10:30 वाजता आयोजित केलेली होती. परंतु संयुक्त बैठक त्याचबरोबर दुसरी पोखरा 2 नानाजी देशमुख संजीवनी कृषी संजीवनी पोखरा 2 ही सुद्धा बैठक याच सभागृहामध्ये आयोजित केली होती. परंतु योगायोग असा की वेगवेगळ्या न करता दोन्ही एकत्रच करण्याचा योग आला. तरी सुद्धा ते सुद्धा या कार्यक्षेत्रातले विधानसभा क्षेत्रातले शेतकरीच आहेत. त्याच्यामुळं सर्वांनी दोन्ही बैठका ऐकून घेतल्या आणि त्याच्या उपाययोजना सुद्धा आम्ही भविष्यात करणार आहे. युरिया खताचा तुटवडा जाणवतोय अशा सुद्धा चर्चा, काय उपाययोजना करणार? युरिया खताचा जे काही तुटवडा आहे त्याच्यावर निश्चितच मी मार्ग काढणार आहे. आता सांगितल्याप्रमाणे पुढच्या हप्त्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांसोबत एक बैठक घेऊन, त्याचबरोबर जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा कृषी अधिकारी स्टेट आणि जे काही व्यापारी असोसिएशन नांदेड जिल्हा यांची संयुक्त बैठक घेऊन युरिया असो, DAP असो, जे काही खताच्या किंवा लिंकिंगच्या जे विषय आज आमच्या समोर आले त्याच्यावर निश्चितच मार्ग काढून शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार. पोखरा 2चा दुसरा टप्पा सुरुवात झालाय. लाभार्थ्यांना काय आव्हान असेल आपल्याकडे? लाभार्थ्यांना एवढंच की ज्या गावच्या समित्या बनल्या नाहीत त्या गावच्या समित्या बनवा. परत तिथं ज्या समिती सदस्य जे आहेत त्या गावचा DPR बनवा. म्हणजे आपल्याला आपल्या गावात काय आवश्यक आहे, म्हणजे वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, सार्वजनिक लाभाच्या आहेत, जलसंधारणचे कामं करू शकतो, मृदसंधारणचे कामं करू शकतो, शेततळे करू शकतो, विहिरी करू शकतो, ठिबक सिंचन घेऊ शकतो, त्याचबरोबर अनेक अशा योजना, त्याच्याबरोबर छोटे मोठे उद्योग सुद्धा गावामध्ये आपण बचत गटाच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून ज्या ज्या गावाची निवड झाली त्या त्या गावामध्ये कधी नव्हे असा निधी त्यांना आम्ही उपलब्ध करून देणार आहे या पोखरा 2च्या माध्यमातून. आणि त्याचा व्यवस्थित DPR बनवा, प्रस्ताव चांगला बनवा आणि गावकऱ्यांनी फायदा करून घ्या योजनेची, एवढीच माहिती या प्रसंगी दिलेली आहे. काही दुकानदार युरिया खताचा किंवा इतर खताचा स्टॉक करण्याचा प्रयत्न करतो, अशा दुकानदाराला आपल्याला काय आवडतं? नाही, निश्चितच असं जर कोणी करत असेल आणि शेतकऱ्याचा जर त्याच्यात म्हणजे हानी पोहोचत असेल, शेतकऱ्याला महागड्या दरानं कोणी विकत असेल, आमच्या निदर्शनास आल्याच्या नंतर आम्ही निश्चितच कार्यवाही करू, एवढंच या प्रसंगी सांगतो.